नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये. गोपाल कृष्ण भगवान की जय. आपल्या ठिकाणी असणारे सगळ्यात तरुण माझ्या माहितीप्रमाणे अभिषेक देशपांडे हा जो आहे त्याने कालच एक व्हिडिओ पाठवला, खूप छान आहे. आणि तो दशावतार जे आहेत ती संकल्पना कार्टूनच्या रूपाने म्हणजे ॲनिमेशनच्या रूपाने त्यामध्ये मांडलेली आहे. हे दशावतार कसे झाले, खूप छानसा 1.5-2 तासाचा तो व्हिडिओ आहे. सगळ्यांनी अवश्य पाहावा. प्रत्येकजण काही ना काही चांगल्या गोष्टी दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करीत आहे. आणि आपण तो पाहिला तर आपण त्यावर लिहावं की आम्ही हे पाहिलं, आम्हाला खूप आनंद वाटला. असं असेल तर त्या पाहणाऱ्याचाही उत्साह थोडासा वाढतो. एवढंच या ठिकाणी सांगायचं वाटतं. प्रत्येकाने तो व्हिडिओ जरूर पाहावा. भगवंताचे 10 अवतार कसे झाले, त्या अवतार घेण्याचं प्रयोजन काय, कुठली घटना आहे, हे सगळं श्रीमद भागवतामध्ये आहे. भागवतामध्ये इतक्या गोष्टी आहेत की जगामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्याचा अन्वयार्थ जर काढला तर श्रीमद भागवत आणि भगवंत आणि असं तो भगवंतापर्यंत आपण जातो. तसं या ठिकाणी आता 17वा अध्याय झाला. भगवंताचं अवतरण झालेलं आहे. आता वामन भगवान त्या ठिकाणी प्रकट झालेले आहेत आणि यज्ञशाळेमध्ये त्यांचं आगमन होत आहे. असा हा 18वा अध्याय आहे. भगवान वामनांचे प्रकट होऊन बलीच्या यज्ञशाळेमध्ये आगमन हा 8व्या स्कंदातील 18वा अध्याय आपण आता पाहणार आहोत. श्री शुक उवाच. जेव्हा ब्रह्मदेवाने अशा प्रकारे स्तुती केली, भगवंताची शक्ती, भगवंताची लीला यांची स्तुती केली, तेव्हा आदितीच्या समोर भगवंत प्रगट झाले आणि त्यांचं चतुर्भुज रूप होतं. जसं त्या कारागृहामध्ये देविकी आणि वसुदेव यांच्यासमोर भगवंताने चतुर्भुज असं रूप, मोठं रूप ते त्या ठिकाणी त्याचं दर्शन आपल्या मातापित्यांना देवकी आणि वसुदेवांना केलं. ह्याच पूर्वी पृश्नी आणि सुतपा हे होते. आता एवढं मोठं रूप मुलगा जन्माला आलेले आहे. आपण जेव्हा दवाखान्यात जाऊन आपल्या नातवाला पाहतो, आपल्या मुलांना पाहतो, तेव्हा आपल्या मनामध्ये ते छोटंसं रूप असतं. कल्पना करा, आपण दवाखान्यात गेलो, असं कधी होणार नाही, पण एकदम त्या ठिकाणी पाळण्यामध्ये असलेलं मूल हे चतुर्भुज रूपामध्ये आपल्याला दिसलं तर आपल्याला भीतीच वाटते, आनंद होणारच नाही. कारण असं आपल्याकडे घडूच शकत नाही, असा आपला दृढ विश्वास असतो. कारण आपली भक्ती तशी नसते. भक्ती तशी असेल तर त्या छोट्याशा बाळामध्ये सुद्धा आपल्याला भगवान श्रीकृष्ण हेच दिसतील. चतुर्भुजम शंख गदाब्ज चक्र पिशंगवासा नलिनायते अक्षण. अक्षण म्हणजे नेत्र, नलिनी म्हणजे कमळाप्रमाणे, कमळाप्रमाणे ज्याचे नेत्र आहेत. पिशंगवासा म्हणजे पितांबर धारण केलेलं आहे, शंखचक्र गदा पद्म आहे, असं रूप त्या आदिती मातेला दिसलं. आता आदिती माते ही जी आहे ते देवकी वसुदेवांच्या प्रमाणेच भगवंताला प्रार्थना करते. आता तुमचा जन्म आमच्या पोटी झाला हे जेव्हा लोकांना समजेल आणि लोक येऊन पाहतील, तेव्हा एवढं मोठं तुमचं अजस्त्र रूप पाहून जी आपली उंची एवढी की ते स्वर्गाला पण टेकली, आकाशाला पण टेकली, असं असलेलं जे रूप आहे ते कोणालाच पाहणार नाही. भगवद्गीतेमध्ये सुद्धा अशाच प्रकारे अर्जुनाला स्वतःचं रूप जे आहे विश्वरूप दर्शनाच्या ठिकाणी भगवंताने दाखवलं. पण त्यापूर्वी त्या अर्जुनाला ते पाहण्याची आणि ते तेज सहन करण्याची दृष्टी जी आहे ते भगवंताने दिलेली आहे. ददामी बुद्धी योगंतम. तसं आता या ठिकाणी जेव्हा भगवंताचा अवतार झाला तेव्हा त्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आता हे वर्णन अनेक वेळा अनेक ठिकाणी येतं आणि प्रत्येक ग्रंथामध्येच हे वर्णन असतं. आणि इतक्या ठिकाणी ते का रिपीट होतं असं विचार केला तर केव्हाही जसं आपण एक विचार करा, एक आपल्या परिचित व्यक्तीचं वर्णन आपण एकदाच ऐकलं आणि अनेक वर्ष झाले त्यांची भेट नाही, पण वर्णन ऐकलं. कदाचित 5-10 वर्षानंतर त्यांची भेट पण होईल, पण ते वर्णन त्यावेळेस आपल्याला आठवणार नाही आणि त्या व्यक्तीला आपण ओळखणारसुद्धा नाही. ते आपल्यासमोरून गेले तरी आपण ओळखणार नाही. पण अनेकदा तेच वर्णन आपल्या वाचण्यात आलं, आपल्या पाहण्यामध्ये आलं तर मात्र आपण निश्चितपणे समोरून येणाऱ्या व्यक्तीमध्ये जसं वर्णन केलं त्याप्रमाणे ही व्यक्ती आहे की नाही असं शोधत जातो आणि शोधता शोधता
त्याच वर्णनाची व्यक्ती समोर आल्यानंतर अरे आत्तापर्यंत आपण इतक्यांदा भेटलो होतो पण मी तुम्हाला ओळखलंच नव्हतं असं आपण व्यवहारामध्ये सहजपणे म्हणतो. तसं या ठिकाणी झालेलं आहे. त्या भगवंताच्या मकराकृती कुंडल आहेत, हातामध्ये कळी आहे, बाजूबंद आहे, किरीट आहे, कमरपट्टा आहे, हे सगळं रूप जे आहे ते प्रत्येक ग्रंथामध्ये अनेक वेळेस सांगितलेलं असतं. त्याचं कारण हेच आहे की आपल्या मनामध्ये ते रूप ठसावलं पाहिजे. ध्यात्वा नीलोत्पलश्यामम रामम राजीवलोचनम, म्हणजे ते आधी ध्यान करा त्या रूपाचं आणि ते ध्यान केल्यानंतर ध्यात्वा म्हणजे ते ध्यान केल्यानंतर आता ते रूप स्पष्टपणे पहा. आदिष्ठवाद यथा स्वप्ने रामरक्षा मिमाम हरहा, स्वप्नामध्ये हा झालेला दृष्टांत तो आता डोळ्यापुढे आला आणि जे जे स्वप्नामध्ये पाहिलं ते जे डोळ्यापुढे आलं तर सगळं रूपाने त्याचं वर्णन केलं आणि ती रामरक्षा तयार झाली. तसं या ठिकाणी या भगवंताचं स्वरूप पाहिल्यानंतर दिशासुद्धा प्रसन्न झाल्या. नद्या आणि सरोवर, जसं पावसाळा असला की नद्यांचं पाणी गढूळ असतं, पण तो पावसाळा गेला की आपल्या रासलीलेच्या वेळेस ते वर्णन खूप सुंदर रीतीने त्या ठिकाणी आहे की ती सगळं पाहून प्रजेच्या हृदयात आनंदाचा पूर वाहू लागला. प्रत्येक ऋतू हा वेगवेगळा, प्रत्येक ऋतूची ओळख असते. वर्षा ऋतू, वसंत ऋतू, अनेक ऋतूंचं वर्णन आपण ऐकलं. पण या ठिकाणी प्रत्येक ऋतूने आपापले गुण त्यावेळेस प्रगट केले. म्हणजे सृष्टीचे नियम बाजूला सारून त्या सृष्टीने आपल्या अनेकविध छटा जी आहेत त्या एकाच वेळेस प्रगट केल्या. स्वर्गलोक, अंतरिक्ष, पृथ्वी, देवता, गायी, ब्राह्मण, पर्वत यांनासुद्धा आनंद झाला. आता पुढे सांगतात, द्वादश्याम सविता तिष्ठन मध्यन दिनगतो नृप विजया नाम सा प्रोक्ता यस्याम जन्म विदुर हरे हे. आता हे जे भगवंत प्रगट झाले तो दिवस कोणता होता? भाद्रपद शुद्ध द्वादशी, श्रवण नक्षत्र होतं आणि अभिजित मुहूर्त होता. अभिजित लक्षात ठेवा, अभिजित मुहूर्त होता दुपारी 12 वाजताच्या दरम्यान. श्रवण नक्षत्र होतं आणि भाद्रपद शुद्ध द्वादशी ही तिथी होती. कालच आपण पाहिलं आपल्या गणपतीचं जेव्हा विराजमान होतात आपल्या घरोघरी चतुर्थीला आणि चतुर्दशीला आपण त्यांचं विसर्जन करतो, तर त्यामध्ये येणाऱ्या द्वादशीला या भगवंताचा हा अवतार झाला, वामन अवतार, आणि तोसुद्धा या 7व्या मन्वंतरामध्ये झालेला आहे. त्याला म्हणून विजया द्वादशी असं म्हणतात. आता योगायोगाने याच तिथीला फाल्गुन शुद्ध द्वादशीला संतश्रेष्ठ असणारे आणि अनेक वर्षांची परंपरा असणारे देवनाथ महाराजांच्या वंशामध्ये आता गादीवर असणारे श्री जितेंद्रनाथ महाराज, अंजनगाव सुरजीचं, त्यांचासुद्धा जन्म याच तिथीला झालेला आहे. जितेंद्रनाथ महाराज. तर हे जितेंद्रनाथ महाराज हा जो मठ आहे अंजनगाव सुरजीचा, या मठाचं किंवा त्या गावाचं सुद्धा आपल्या रामदासी संप्रदायामध्ये खूप मोठं योगदान आहे. म्हणे उद्धवसूत हाती धरावे असं आपण जे म्हणतो ते उद्धवसूत म्हणजे उद्धवाचे पुत्र असणारे लक्ष्मण यांचा जन्म याच अंजनगाव सुरजीमध्ये झाला. आपल्या करुणाष्टकामध्ये अनेक अष्टकं ही जी आहेत ती उद्धवसूतांची आहेत. आणि समर्थांचं अगदी ऑथेंटिक असं जे चरित्र आहे ते या उद्धवसूताने लिहिलेलं आहे. खूप जुनं चरित्र आहे, 100-150 वर्षापूर्वीचं. ते सुद्धा उपलब्ध आहे, PDF स्वरूपामध्ये उपलब्ध आहे. तर आता सांगायचं म्हणजे ही तिथी जी आहे ती आपल्याला लक्षात ठेवावी. या सगळ्या गोष्टी मी का सांगतो की तिथी लक्षात ठेवावी. जितेंद्रनाथ महाराज ज्यांच्या ओळखीचे असतील त्यांनी लक्षात ठेवा की त्यांच्या तिथीलाच वामन द्वादशी म्हणतात. म्हणजे आपापल्या ओळखीचं जे असतील त्यावरून आपण या गोष्टी सहजपणे लक्षात ठेवू शकतो. आता अजून एक वर्णन या ठिकाणी आहे जे अनेक ठिकाणी येतं. अवतार झाला की ते सगळे आपलं सगळं काय म्हणतात त्याला बँड बाजा घेऊनच तयारच असतात. त्यांचं वर्णन म्हणजे शंख, ढोल, मृदंग, डफ, नगारे वाद्य वाजू लागले. निरनिराळ्या वाद्यांचा आणि तुतऱ्यांचा आवाज सर्वत्र घुमू लागला. अप्सरा नाचू लागल्या. प्रीताश्च अप्सरोस नृत्यन गंधर्व प्रवरा जगुहू. अप्सरा नाचू लागल्या, गंधर्व हे गायन करू लागले
मुनी, देवता, मनु, पितर, अग्नी हे सुद्धा भगवंताची स्तुती करू लागले. आता या सगळ्यांना एवढंच काम आहे की ते प्रत्येक वेळेस आनंदाच्या क्षणी असं त्या ठिकाणी नृत्य करतात, गायन करतात, टाळ मृदंग वाजवतात. त्यामध्ये असणारे सिद्ध असतील, विद्याधर असतील, किमपुरुष असतील, पुरुष आहे का स्त्री आहे हे माहीत नाही, ते किमपुरुष असतील, किन्नर असतील, चारण असतील, यक्ष असतील. मी गुजरातमध्ये जेव्हा होतो 50 एक वर्षापूर्वीची 71-72ची 74ची गोष्ट आहे. त्यामध्ये एक प्राध्यापक होते, त्यांचं नाव चारण होतं, आडनाव हे चारण होतं. आता चारण हे नाव आहे आणि ते राजस्थानचे राहणारे होते. ते नाव ऐकल्यावर तेव्हाच माझ्या लक्षात, अरे हे सिद्ध, चारण, यक्ष, गंधर्व यापैकी हे आडनाव चारण हे यांचं आडनाव आहे. तसं प्रमुख नागगण, नागांमधले जे प्रमुख आहेत, पक्ष्यांमध्ये जे पक्षिणाम वैनतेय असतं, माझी विभूती पक्ष्यांमध्ये असणारा वैनतेय म्हणजे गरुड ही माझी विभूती आहे. आणि देवतांचे अनुयायी जे आहेत, देवतांचे जे भक्त आहेत, ते सगळे त्या ठिकाणी नाचू लागले. आणि आदिती मातेच्या म्हणजे कश्यपांच्या आश्रमावर पुष्पवृष्टी होऊ लागली. आदित्या आश्रमपदम कुसुमैही समवा किरण. आता हे सगळं पाहिल्यानंतर दृष्टा आदितेस्तम निजगर्भ संभवम परम पुमांसम मुदमाप विस्मिता. आता आपल्या गर्भातून प्रगट झालेलं हे भगवंताचं रूपच पाहिलं आणि आदिती मातेला साहजिकच खूप मोठं आश्चर्य वाटलं आणि ती परमानंदित झाली. प्रजापती कश्यपाने सुद्धा आपल्या पुत्राचं मुख पाहिलं आणि त्यांनासुद्धा असं वाटलं की भगवंतानीच ही लीला केली आणि माझ्या पोटी या भगवंताचा अवतार या योगमायेने हे शरीर धारण केलं आणि निर्गुण असा परमात्मा सगुण रूपामध्ये आज आमच्या आश्रमामध्ये अवतार घेतलेला आहे. ते अव्यक्त आहेत, पंचित स्वरूप आहेत, जे अलंकाराने आणि आयुधाने सुद्धा युक्त असं त्यांनी शरीर धारण केलेलं आहे. जसा नट आपला वेश बदलतो त्याप्रमाणे त्यांनी लगेच वेश बदलला. बटू वेशधारी ब्रह्मचार्याचं रूप त्यांनी धारण केलं. त्या भगवंताने वामन अवतारामध्ये बटूचं रूप धारण केलं. तम बटुम वामनं दृष्ट्वा मोदमाना महर्षयः कर्माणि कारयामासुः पुरस्कृत्य प्रजापतिं तस्योपनीयमानस्य सावित्रीं सविता ब्रवीत् बृहस्पतिर्ब्रह्मसूत्रं मेखलां कश्यपो ददात् ददौ कृष्णादिनं भूमिर्दण्डं सोमो वनस्पतिः कोपिनाच्छादनं माता द्यौच्छत्रं जगतः पते. आता त्या वामन ब्रह्मचारी रूपाचे त्या वामनाला पाहून, आता वामन म्हणजे काय? वामन म्हणजे ज्याची उंची कमी आहे. उन्नत वृक्ष आणि वामन वृक्ष संस्कृतमध्ये हे नेहमीचे उदाहरणं असतात. उन्नत म्हणजे खूप उंच असं झाड आणि वामन म्हणजे जे अगदी छोटंसं आहे, उंची कमी आहे ते. त्या वामन बटूला ब्रह्मचारीला पाहून महर्षींनासुद्धा आनंद झाला. कश्यप ऋषींनी प्रजापतींना पुढे करून त्याचे जातकर्मादी संस्कार केले. लहान मूल जन्मलं तर आजोबा आजी जे असतात, वयोवृद्ध जे असतात, ते त्या मुलाची पत्रिका करतात. जन्मवेळ वगैरे याकडे त्यांचं लक्ष असतं. आणि ज्यांच्या पोटी हा मुलगा जन्माला आला ते मात्र त्या मुलाच्या जन्माच्याच आनंदामध्ये असतात. आता जन्म झाला तेव्हापासून म्हणजे 7वं वर्ष होईपर्यंत, 7व्या वर्षानंतर त्याची मुंज करावी लागते, उपनयन करावे लागते. आता उपनयन हा देखील एक संस्कार आहे. गर्भसंस्कारापासून अंत्यसंस्कारापर्यंत जे 16 संस्कार आहेत त्यामधला महत्त्वाचा संस्कार म्हणजे हा उपनयन संस्कार आहे. ज्या उपनयन संस्कारामध्ये आत्तापर्यंत 7 वर्ष जी आहेत त्यामध्ये तो मुलगा जो जन्माला आला, मुलगी जे जन्माला आली, त्या आईवडिलांच्या पोटी त्याचा जन्म झालेला असतो. आता या मुलाला आईवडिलांनी आत्तापर्यंत पालनपोषण केलं आहे. आता या मुलाला आता आपल्याला दुसऱ्याला सुपूर्द करायचं. कोणाला? वडिलांनी जसा त्याला आत्तापर्यंत सांभाळ केला तसा गायत्री माता ही आता त्या मुलाची माता होणार आहे. वेद जे आहेत ते आता त्याचे पिता होणार आहेत. आणि म्हणून एका अर्थाने हा उपनयन संस्कार म्हणजे बंधन हे त्याच्यावरचं पुन्हा दुसरा जन्मच आहे. संस्कारात द्विज उच्चते. तो संस्कार झाला म्हणजे तो खऱ्या अर्थाने द्विज होतो, बटू होतो. आणि म्हणून बटू जे आहे त्याला आपण वामन रूपामध्ये पाहायला पाहिजे.
आता योगायोगाने हाच अध्याय आज आहे आणि उद्या मूर्तिजापूरमध्ये एक सामुदायिक मुंजसुद्धा आहे. त्या मुंजीमध्ये आशीर्वचन देण्यासाठी माझी योजना त्या ठिकाणी झाली. हा एक विलक्षण योगायोगच असं मी समजतो. आता उपनयन संस्कार होऊ लागला. आता त्या मुलाने आता आपलं घर, आई वडील हे सोडून आता जंगलामध्ये जाऊन आपल्या गुरूंकडे जाऊन त्या ब्रह्मचर्य व्रताचं पालन करत वेदविद्याचं शिक्षण घेतलं पाहिजे. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांचंसुद्धा उपनयन संस्कार झाले आहे. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य तिघांना हा अधिकार आहे. उपनयन संस्कार झाल्याबरोबर हे सगळे चारी भावंड आता आपल्या ऋषींच्याकडे गेलेले आहेत. तसंच या ठिकाणी उपनयन संस्कार हा महत्त्वाचा आहे आणि त्यावेळेस प्रमुख जो उपदेश असतो तो गायत्री मंत्राचा उपदेश असतो. वडील मुलाला गायत्री मंत्राचा उपदेश देतात. आता हीच गायत्री देवता जी आहे ती तुझ्याकडून हा जप करून घेईल आणि त्याच्या योगाने आयुर्बल ओज हे जे आहे हे तुला प्राप्त होईल. तर या ठिकाणी सूर्याने स्वतः गायत्री मंत्राचा उपदेश दिला आहे. सर्वसाधारणपणे आपल्याकडे वडील गायत्री मंत्राचा उपदेश देतात आणि म्हणून आपले वडील जे आहेत ते आपले गुरु आहेत, जन्मदाते आहेत आणि मग आता ते त्या मुंजीमध्ये आपल्याला गुरुमंत्र देणारे, गायत्री मंत्राचा उपदेश करणारे गुरुसुद्धा आहेत. देवगुरु बृहस्पती जे आहेत ते त्या ठिकाणी आले. आता कोणाची मुंज झाली आणि नाही झाली कसं ओळखायचं? त्याच्या अंगामध्ये ते जानवं दिसलं तर तो मुंज झालेला बटू आहे, मुंज झालेला ब्राह्मण आहे. आणि ते नसेल तर लोक प्रश्न विचार, अरे याची मुंज नाही झाली का? आता तो उलटच झालेला आहे, ज्याच्या गळ्यात जानवं नाही. असे अनेक जणसुद्धा फिरत असतात, आपल्या ओळखीचे पण असतील, कारण त्यांना या जानवाचं, या उपनयन संस्काराचं महत्त्वच कळलेलं नाही. एखादं फंक्शन म्हणून त्याच्याकडे पाहतात. 2-4 दिवस नातेवाईकांना बोलून ते फक्त त्या समारंभ साजरा करतात. पण मुंज झाल्यानंतर संध्या कशी करावी हे सुद्धा त्या मुलाला शिकवण्याची सोय करत नाहीत. आईवडीलच करत नाही, वडीलच करत नाही, तर मुलगा काय करणार? आडवात नाही ते पोहऱ्यात कसं येईल असं आपण म्हणतो. पण त्याचं जे दूषण जे आहे ते आपल्यावर आहे हे आपल्या लक्षात येत नाही. आता पृथ्वी मातेने त्या ठिकाणी त्या बटूला अनेक जण अनेक गोष्टी आणून देतात. ते कोणत्या कोणत्याही त्या ठिकाणी सांगितलं. ब्रह्मदेवाने, बृहस्पतीने, देवगुरु बृहस्पती यांनी यज्ञोपवीत आणून दिलेलं आहे. कश्यप ऋषींनी मेखला दिलेली आहे. पृथ्वीने कृष्णाजीनं दिलेलं आहे. वनांचा स्वामी, सगळ्या वनस्पती वगैरे यांचा स्वामी कोण असेल तर चंद्र आहे. कारण आत्ताच आपण पाहिलं मागच्या एका अध्यायामध्ये की या चंद्रामुळे, चंद्राच्या प्रकाशामुळे, चंद्राच्या चांदण्यामुळे या वृक्षांनासुद्धा औषधी स्वरूप प्राप्त झालं आणि म्हणून त्या वृक्षाने त्या बटूच्या हाती दंड आणून दिला. माता आदितीने कौपीनं दिलं, ते वस्त्र गुंडाळण्यासाठी दिलं, कटिवस्त्र दिलं आणि आकाशाने छत्र दिलं. आणि म्हणून आपण पाहतो त्या बटूच्या हातामध्ये एक छत्री असते, त्याच्या हातामध्ये दंड असतो. मुंज झाल्यानंतर ती जी मुलं असतात मुंज होणारी ती आपलीच मुलं आपल्याला त्या वामनाच्या रूपात दिसली पाहिजे. नुसते त्यांचे फोटो काढून माझ्या मुलाच्या मुंजीतले हे फोटो असं म्हणून दाखवत बसण्यात मोठेपण नाही. पण मुंज झाल्यापासून माझा मुलगा गायत्री जप करतो, रोज संध्या करतो असं अभिमानाने सांगणारी पिढी निर्माण झाली पाहिजे. कमंडलुम वेदगर्भः कुशान सप्तर्षयो ददुः. ददुः म्हणजे देणं, अहम ददामी. कमंडलू वेदगर्भ, वेदगर्भ म्हणजे वेद ज्याच्यापासून निर्माण झाले ते ब्रह्मदेव साक्षात जे आहेत त्याने कमंडलू आणून दिलेलं आहे. आणि कुशान सप्तर्षयो ददुः, सप्तर्षींनी त्या ठिकाणी काय दिलं त्या बटूला तर कुश दिलेलं आहे की ज्यावर आसन टाकून हा बसेल, संध्या करेल. त्यासाठी अक्षमाला महाराज, ही अक्षमाला कोणी दिलेली आहे? रुद्राक्षमाळ. अक्षमाला म्हणजे रुद्राक्षमाळ ही जी आहे ते सरस्वती मातेने आणून दिलेली आहे. तस्मा इत्युपनीताय यक्षराट पत्रिका मदात भिक्षां भगवती साक्षात आदाद अंबिका सतीही. कुबेराने भिक्षापात्र आणून दिलेलं आहे आणि सती जगन्माता जी आहे साक्षात भवानी पार्वती देवी जी आहे तिने त्या ठिकाणी भिक्षा घातलेली आहे. भिक्षावळीचा कार्यक्रम मुंजीमध्ये असतो.
ओम भवती भिक्षां देही. भवती म्हणजे माता, स्त्रीनं अनुसरून स्त्री रूपामध्ये असल्यामुळे भवती म्हणा, आणि पुरुष असेल तर भवान म्हणतो आपण. तसं मग पुढे त्यावेळी या हे सगळं चालू होतं. भगवंतांनी त्या ठिकाणी छोट्या बटूच्या रूपामध्ये ही सगळी त्या ठिकाणचं जे संस्कार आहेत ते सगळे ग्रहण केले. अर्थात त्यांना कुठलेही संस्कार ग्रहण करण्याचीच आवश्यकता नव्हती. पण एकदा आपण या मनुष्यरूपामध्ये आलो तेव्हा रामाने जसं जसं सुख अनुभवलं तसं दुःखसुद्धा अनुभवलेलं आहे. तसं भगवंत या ठिकाणी त्या मौंजी बंधनामध्ये असतानासुद्धा त्यांचं लक्ष सगळ्या ब्रह्मांडाकडे आहे. त्यांना दिसतं आहे की कीर्तिमान बली जो आहे तो आता भगवंताच्या आदेशानुसार भृगूंच्या आशीर्वादानुसार पुष्कळचे अश्वमेध यज्ञ करीत आहे. आणि भगवंत त्या ठिकाणाहून निघाले आणि त्या बलीच्या यज्ञमंडपाकडे गेले. आता हा बलीचा यज्ञमंडप कुठे होता, तो आज कुठे आहे याचाही थोडासा विचार करूया. गुजरातमध्ये भरूच नावाचं ठिकाण आहे. सुरतहून पुढे भरूच, मग वडोदरा आणि मग अहमदाबाद अशी ते रेल्वे जाते. त्या भरूच या क्षेत्रामध्ये गुजरात राज्यामध्ये त्याचं पूर्वीचं नाव भृगकच्छ संज्ञके म्हणजे पूर्वीचं नाव जे आहे भृगकच्छ क्षेत्र असं त्याचं नाव आहे. अत्यंत सुंदर असे ठिकाण आहे. नर्मदा माता त्या ठिकाणी आहे. आणि आज आपण गेलात तर दत्त संप्रदायाचे वासुदेवानंद सरस्वती यांची समाधीसुद्धा त्या ठिकाणी आहे. कुठे? या भरूचला. आमचे दत्तावतारी नाना महाराज त्या ठिकाणी गेले होते. ती कथा नाना महाराजांच्या मार्तंड महिमा नावाच्या पोथीमध्ये खूप सुंदर रीतीने लिहिली आहे. त्यावरसुद्धा प्रवचनं पूर्वी झाले होते याच्या ऑनलाईन माध्यमातून. तीसुद्धा आपण तो ग्रंथसुद्धा वाचावा नाना महाराजांचा. नागपंचमीच्या दिवशी त्यांचा जन्म आहे. नाना महाराज आपले गुरु वासुदेवानंद सरस्वती यांच्या दर्शनाला गेले आणि सद्गुरूंनी आपल्या भक्ताची कशी सोय केली, रिझर्वेशन नसताना ते कसे गेले, त्या ठिकाणी वरचा बर्थ त्यांना कसा मिळाला, हे सगळे खूप छान प्रकारे सद्गुरूंची कृपा आणि ती जी ओढ आहे त्या ओढीमुळे ते त्या ठिकाणी जाऊन पोचले. आता रात्रीची वेळ आणि कुठेच कोणी नाही, मदत करायला कोणी नाही, खिशात पैसा नाही. एक टांगेवाला ज्याचं नावसुद्धा भगवंताचंच होतं तो स्वतःहून यांच्याकडे आला. क्या पंडितजी, समाधी दर्शन के लिए जाना है तो बैठो टांगे में. त्यांनी त्यांना टांग्यात बसून नेलं. ते खूप प्रकाश हा जो प्रवास आहे तो अगदी वाचण्यासारखा आहे. आता पुढे तम नर्मदायास तट उत्तरे बले य ऋत्विजस्ते भृगुकच्छप संज्ञके प्रवर्तयंतो भृगवहा कृतुत्तमं यचक्षतारात उदितं यथा रवीम. आता जेव्हा त्या यज्ञमंडपाकडे हे जायला लागले वामन भगवान, तेव्हा भृगुवंशी ऋत्विज बली जो आहे तो त्या अनुष्ठानामध्ये बसलेला आहे. अनेक ब्राह्मण तिथे आहेत, आहुती देणं चालू आहे, मंत्रसुद्धा चालू आहेत. त्या लोकांनी लांबूनच भगवंतांना येताना पाहिलं. आता त्यांच्या मनामध्ये जो विचार आला तो विचार या ठिकाणी सांगितला आहे. साक्षात जणू सूर्यदेवच उगवला असं वाटत होतं. वामनांच्या तेजाने ते ऋत्विज असो, यजमान असो किंवा सभासद असो, त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाचं तेज जे होतं ते निघून गेलं आणि ते निस्तेज झाले. निस्तेज का झाले? कारण दिवाळीमध्ये आपण पाहतो जरा उशिरा उठलं. आपलं उठणं काय असतं ते आपल्या काय पहिला दिवस जो असतो नरक चतुर्दशी, त्या दिवशी मात्र सगळे प्रामाणिकपणे लवकर उठतात. आणि दुसरा दिवस आला की मग 8 वाजले तरी कोणीच उठत नाही. तरी घरामध्ये संस्कारानुसार दिवे लावले जातात. बाहेर सूर्य असल्यामुळे त्या दिव्याचा प्रकाशसुद्धा दिसत नाही. तसं या ठिकाणी यज्ञ पाहण्यासाठी सूर्य, अग्नी आणि सनतकुमारच आलेले आहेत असं त्यांना वाटतं. आणि हातामध्ये छत्र आहे, दंड आहे, पाण्याने भरलेला कमंडलू जो ब्रह्मदेवाने दिलेला आहे तो घेऊन त्या ठिकाणी ते आलेले आहेत. पुन्हा या ठिकाणी त्या वामन रूपाचं वर्णन या ठिकाणी दिलेलं आहे. अग्नीसह म्हणजे जो यज्ञ होता त्या अग्नीसह तिथे असणारे प्रत्येकाने उठून वामनांचे त्या ठिकाणी स्वागत केलेलं आहे. संक्षिप्ता तस्य तेजसा.
आणि मग ते स्वागत केल्यानंतर पादप्रक्षालन केलं. बलिराजाला आता खूप आनंद झाला की एवढं मनोहर आणि दर्शनीय रूप ते आज पहिल्यांदाच पाहत होते आणि आपल्या यज्ञामध्ये साक्षात भगवंतच आलेले आहेत, म्हणून त्यांनी त्यांचं पाद्यपूजन केलं. अनासक्त महापुरुषांना सुद्धा अत्यंत मनोहर वाटणाऱ्या अशी त्यांची पूजा केली. आता ती पूजा केल्यानंतर त्याचं जे तीर्थ होतं, चरणामृत होतं, ते त्या बलिराजाने आपल्या मस्तकावर धारण केलं, मस्तकावर शिंपडलं. कारण भगवान शंकरांनी जे चरणामृत आपल्या मस्तकावर धारण केलं होतं तेच या बलीच्या पादकमलापासून निर्माण झालेलं हे जल आहे. कारण विष्णुपदी असं त्या गंगेचं नाव आहे. विष्णूच्या चरणापासून जिथे उत्पत्ती झाली ती गंगा भगवंताच्याच कृपेने शंकरांच्या जटामध्ये आली आणि शंकरांनी आपल्या मस्तकावर तिला आनंदाने धारण केलं आहे. ते चरणामृत आपल्या मस्तकावर धारण करून यद देवदेवो गिरीशचंद्रमौलीर दधार मूर्धना परयाच भक्त्या. आता बली जे आहेत त्या ठिकाणी बोलू लागले, स्वागतम ते नमस्तुभ्यम ब्रह्मन किम करवाम ते ब्रह्मर्षीणा तपस्साक्षात मन्ये त्वार्य वपुर्धरम. आपले स्वागत असो, मी आपल्याला नमस्कार करतो आणि ब्रह्मन किम करवामते, मी आपली काय सेवा करू, किम करवामते, मी आपली काय सेवा करू. आणि आज ब्रह्मर्षींची तपश्चर्याच साकार होऊन माझ्यासमोर प्रगट झाली असं मला वाटत आहे. आणि आपण माझ्या घरी स्वतःहून आलात. माझे पितर जे आहेत, पूर्वज जे आहेत, ते सुद्धा खऱ्या अर्थाने पवित्र झाले. आता बलीचे पूर्वज कोण, म्हणजे पुन्हा तेच प्रल्हाद, विरोचन, बली. माझा वंशच पवित्र झालेला आहे आणि हा यज्ञ आता खऱ्या अर्थाने सफल झाला. किती अश्वमेध केले बलिराजाने, जवळपास 100 अश्वमेध केले देवतांच्या. आता त्यावेळेस ते म्हणतात, हातां हसो वाभिर्यम च भूरयो तथा पुनीता तनुभिः पदैस्तव. आपले पाय धुतल्यामुळे माझी सर्व पापसुद्धा धुवून निघाली आहेत. विधीपूर्वक यज्ञामध्ये ज्या आहुती दिल्या आहेत त्या आहुतीने यज्ञदेवतासुद्धा प्रसन्न झाली आहे आणि आपल्या या लहान लहान चरणकमलांच्या स्पर्शाने पृथ्वीसुद्धा पुनीत झालेली आहे. आणि म्हणून तर बलिराजा म्हणतो, हे ब्राह्मण कुमार, आपण काही मागण्यासाठी आला आहात असं माझ्या मनामध्ये आलेलं आहे. आता बलीच्या ठिकाणी जो अहंकार होता तो अहंकार प्रगट होता. आता बलिराजा म्हणतो, गाय, सोने, सर्व सामग्रीने भरलेलं ग्रह असेल, पवित्र अन्न असेल, पाणी असेल आणि अगदीच काही नाही तरी ब्राह्मण कन्येची जरी तुम्ही मागणी केली तर तीसुद्धा मी तुम्हाला द्यायला तयार आहे. भरपूर संपत्तीने भरलेलं गाव जे आहेत, ग्रामान, समृद्धान, तुरगान, गजान, तुरग म्हणजे घोडे, हत्ती, रथ, अशापैकी जे जे काही पाहिजे असेल ते तुम्ही माझ्याकडून मागून घ्यावे असं बलिराजा त्या ठिकाणी म्हणत आहे. बळी आत्मनिवेदनही पूर्ण झाला, विदेहीपणे दासतैसा मिळाला. आता पुढच्या आठवड्यामध्ये आपण पुढचा भाग या ठिकाणी पाहणार आहोत. या ठिकाणी हे इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां अष्टमस्कंदे वामनप्रादुर्भावे बली वामन संवादे अष्टादशोध्याय, हा 18वा अध्याय या ठिकाणी पूर्ण होत आहे. आता पुढच्या अध्यायामध्ये 3 पावलं जमीन मागणे, बलीचे वचन देणे, शुक्राचार्यांनी त्यांना अडवणे, हा भाग आपण पुढे पाहणार आहोत. गोपाल कृष्ण भगवान की जय. आरती म्हणूया आपण एक नंतर. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी,
की अगहरणी भवजलतरणी ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले सेवुनि रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संताचा प्राणची कीर्तनकारांचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा द्वादश कळीचा रवी अंतरीचा तमहरता. आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण. त्रितापदाती चिरये शांती नाथ ही वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता. आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.